आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती राज्यात गोमातेची अवैध वाहतूक, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरती होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली असून गोमातेची तस्करी आणि कत्तल कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत। सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, सीमा तपासणी नाके तसेच वाहतूक यंत्रणेला 25 मे ते 28 मे 2026 या कालावधीत युद्धपातळीवरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून राज्याचे देशी गायीला राजमाताचा सन्मान दिला आहे। हिंदू समाजासाठी गोमाता ही श्रद्धेची आणि संस्कृतीचा विषय आहे। अशा पवित्र गोमातेची कत्तल करून तिची अवैध वाहतूक करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर धडा शिकवला जाईल। ते पुढे म्हणाले की विशिष्ट सणांच्या काळात गोमातेची तस्करी वाढते, गोवंशाला कोंबून उपाशी ठेवून अमानुष पद्धतीने वाहनांमध्ये भरलं जातं। हा केवळ कायद्याचा भंग नसून हिंदू समाजाच्या श्रद्धावरती घाला आहे। अशा गो तस्करांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे। सरनाईक यांनी स्पष्ट केले की मोटार वाहन कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि केंद्र शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही। नियमबाह्य वाहतूक करणारी वाहनं थेट जप्त करण्यात येतील। या मोहिमेमध्ये परिवहन विभागासोबत स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, पशुसंवर्धन विभाग, विविध गोसेवा व प्राणी कल्याण संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे।